हॅलो, कोण बोलतंय? हॅलो पमा. ताई, अगदी वेळेवर फोन केलास तू. अगं, स्वामींची कृपा झाली आणि बाय लग्नाला तयार झालीये. अगं अगं किती छान बातमी दिलीस तू. हो ना, मला जाम टेन्शन आलं होतं ग ताई. समायराला पण सांगा, ती जाम काळजीत होती ग. हो ग, सांगते, इथेच आहे ती. मावशी, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी. आता लवकरात लवकर आपल्याला तयारी करायला हवी ना. आणि ते काय म्हणतात ते व्हॉट यू कॉल दॅट, मुहूर्त मुहूर्त ते काढून आपण पटकन लग्न करून टाकूया. एक मिनिट अगं, पण आशूच्या लग्नाची तुला काय एवढी घाई झालीये? अगं, बरोबरच आहे तिचं. लवकर लग्न करूया ना. मुलाकडच्या तयारी आहेत आणि आपली पण तयारी झाली आहे. मग कशाला थांबायचं? लवकरात लवकर लग्न करून टाकूया. हो ग, लगेच तयारीला लागूया. मी येते तुझ्याकडे. ये, मी वाट बघते तुझी. आणि ताई, आपल्याला आता एक लिस्ट करायला लागेल आणि त्याच्यामध्ये एक एक करून सगळी कामं लिहायची आहेत. मला सांग, माझ्या कॅटरिंगच्या बिझनेससाठी मला 8 दिवसाची सुट्टी. तू ये इथे, आपण आल्यावर बोलूया. ठीक आहे. बाय बाय ताई. स्वामी, मला मिस करतेस म्हणून रडतेस ना? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही प्लीज इथून जा. कशी का वागतेस? मी कालपासून तुला फोन ट्राय करतो, पण तुझा फोन स्विच ऑफ लागतोय. म्हणून मला इथे यावं लागलं. तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं, तुला बघायचं होतं. आशू, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि आय एम शुअर तू लग्नाला नकार दिलेस. तू मुलगा तुला फोर्स नाही करत आहे ना? तुला प्रेशराईज करतोय का? मला सांग, मी बोलेन त्याच्याशी. मी तुला फोनवर बोललो ना, मी तुझ्या आई वडिलांशी पण बोलेन, त्यांना कन्व्हिन्स करेन, त्यांना सांगेन माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. फक्त बोल ना मला. आपण लग्न करू, मी सगळं मॅनेज करेन. बोल ना. हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या मागे येऊ नका. आपलं लग्न नाही होऊ शकणार. आपली फॅमिलीज खूप वेगळी आहेत. तुमचं घर, आमचं घर, यात खूप फरक आहे. आपल्यात काहीच मेळ नाहीये. आणि तसंही आता माझं लग्न ठरलंय. मी होकार दिलाय. म्हणून तुम्ही प्लीज मला भेटायचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न नका करू.